नमस्कार मित्रांनो. तर आता अतिशय महत्त्वाची अशी खबर आली की ती ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकन किंवा एक शॉक बसल. कारण आम्हालाही शॉक बसला. काही गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या, त्या कोणाच तरी ह्याच्या त्याच्या तोंडून ऐकल्या आणि असं करमलंच नाही मित्रांनो. प्रियंका तर खूपच घाबरते या त्याला, ती हळवीच आहे. तर तुम्ही म्हणता सोमा नक्की काय झालं, अहो मलाच माहीत नव्हतं. तरी तुम्हाला सांगतो, मी मेडिकलला गेलतो परवा दिवशी आणि मेडिकलमध्ये औषध घेत असताना तुम्हाला सांगतो तिथं मला म्हणले, अरे तुमच्या तिकडं पोलीसच्या गाड्या येते सोमनाथ सर. म्हणलं पोलीसच्या गाड्या, मला काय माहीत नाही म्हणलं पोलीसच्या गाड्या काय येतात, काय दिसल्या नाहीत गाड्या, काय काय झालंय, काय नाही गाड्या. म्हणलं आमच्या इथं एक ते म्हणले आमच्या बिल्डिंगमधले म्हणलं आमच्या जवळचं एक्सपायर झालेत म्हणलं स्वतः, बाकी काय नाही म्हणलं. कारण त्या ह्याच्याशी काही संबंध नाही ह्या घटनेशी. मग तुम्हाला सांगतो हा विषय झाला. आणि काल तुम्हाला माहिती आहे चांगलंच की काल सावडण्याचा विधी होता. तर आम्ही तिकडे गेलतो. तर येताना माझ्या गाडीवरती काय फ्रेंड बसले होते इथलेच आमच्या बिल्डिंगमधले. मग येताना ज्या ठिकाणी एक कृत्य घडलं होतं त्या ठिकाणी गाडी आल्यानंतर त्याच्याच अगोदर मला तो माझा फ्रेंड बोलला, मला सोमनाथ शेठ तुम्हाला काय माहिती आहे का इथं आपल्या गल्लीमध्ये काय झालंय. म्हणलं नाही बाबा काय झालं. अरे बापरे म्हणलं, सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला कसं काय माहित नाही म्हणला. म्हणलं सांगा. दुसरा फ्रेंड आला, म्हणलं सांगा सोमा शेठ काय चार भीती बाहेर निघतच नाहीत, त्याला काहीच माहीत नाही, कसल्या पोलीसच्या गाड्या आणि गोंधळ म्हणला. मन ती गोष्ट समजल्या नंतर मित्रांनो, अशी गोष्ट मन हिलावून टाकणारी गोष्ट आहे. तर मी म्हणलं काय झालं काय सांगा तरी. अहो म्हणले चला पुढं दाखवतो. पुढे गेल्यानंतर गाडी थांबवली, असं बॉट केलं आणि म्हणले ती बिल्डिंग दिसते का म्हणले, तिथं ते बांधकाम चालू आहे म्हणजे रस्त्यापासून एक असं समोरच. म्हणलं हा म्हणजे एक 20 पावलं. तर त्या तिथं म्हणले एक 2 ते 1.5 महिन्याचं बाळ, त्याचं सर कापून मुंडकं कापून तिथं टाकलं होतं. हे बघून मला शॉकच बसलं मित्रांनो. म्हणलं खरंच, हो म्हणलं खरंच. म्हणलं कसं काय. मग मी चौकशी लागलो करायला. जिथं गप होतो तिथं मला राहुलच नाही मित्रांनो. मनात 100 प्रश्न उभा राहिले. कशामुळं, का ही दुनिया एवढी कठोर का झाली, आज मुलीचा किती सन्मान करतात, किती नक्की कशामुळं काय झालं असं, काय 10 प्रश्न माझ्या डोक्यात फिरायला लागले, मला टॉर्चर करायला लागले. कारण की मित्रांनो एका मुलाचं किंवा मुलगी असू द्या काय असू द्या, त्याचं डायरेक्ट मुंडकं कापून तिथं टाकलं. ते बघितलं कोणीतरी तिथल्या लोकांना आणि त्यांनी पोलिसांना कळवलं. इथल्या पोलीसच्या गाड्या येत्यात जात्यात, 2-3 दिवस झाले पण आपण काय कुठं नसतोय बाहेर. पण अशी कृत्य जर इथं व्हायला लागली. आणि ह्याच्या अगोदर पण तुम्हाला सांगतो राधू जिथं शाळेला आहे कविमोर पंत, त्या पण शाळेसमोर दिवसा ढवळ्या एक मुलगा का मुलगी बुकसून टाकली होती शाळेपुढं. तर ते शाळेवरती सुद्धा काय जबाबदाऱ्या पडल्या होत्या, बरेच प्रश्न पडले होते, विचारत होते. आणि तिथं मीटिंग पण बसवली. तर मीटिंगला पण मी गेलतो, जेवढे पालक. तर आज असं तुमच्या शाळेपुढं होतंय तर उद्याच्याला कदाचित आमची लेकरं तुमच्या शाळेवर सुरक्षा काय आहे बाबा. पण ते असं त्यातनं आलं की बाबा ही आमच्या शाळेला एक कंपाऊंड आहे आणि गेट आहे, त्या आतमध्ये काही झालेलं नाही, ती शाळेच्या बाहेर झालेलं आहे. शाळेशी आणि ह्याच्याशी काही संबंध नाही किंवा कुठला शाळेतला विद्यार्थी नव्हता. त्यावेळेला कुठेतरी पालकांनी एक सुटकेचा श्वास घेतला. मग असं कृत्य जर होत असलं तर तुम्हाला सांगतो मला कळत नाही की बाबा
माणूस म्हणतं की आपण जन्मता स्वातंत्र्य, पण आपण खरंच स्वातंत्र्य आहे का? आपण लोकशाही जगतोय का हुकुमशाही जगतोय? पोलीस यंत्रणा काय करते? बरं, हे गुन्हेगारी वाढायचं प्रमाण म्हणजे त्या पाठीमागचं कारण काय? कशामुळं? धाकच राहिलं नाही कुणी कोणाला. जसं नात्यात नातं राहिलं नाही, माणसात माणूस राहिलं नाही. माणसांनी नाती संपवली का नात्यांनी माणसं संपवली हीच कळा नाही मित्रांनो. जसे की मग त्या खड्ड्यात दगड का काय का रस्त्यात खड्ड असं काम झालं. तर ह्या गोष्टी मला समजल्यानंतर असं समजलं की बाबा एक मग त्यातनं बरेच प्रश्न उभा राहतात की बाबा का बाबा त्या मुलीचं किंवा मुलगा कोण असेल. आता इथून तर मुलगा बरं बाबा कुठतरी कोणीतरी बाबा मुलगी जन्माला आली म्हणून तर कंटाळून कोणी टाकलं असलं कुठं लेकरू आणून, कुत्र्या मांजराने ओढलं म्हणावं तर मित्रांनो कुठंतरी असं वरबडलेलं कुठंतरी खून वगैरे काय असं तोडलेलं हे दिसतं. पण तसं पण नव्हते म्हणतात. बरं, दुसरी गोष्ट की बाबा असंच का बरं म्हणजे एकदम सरच का आणून टाकलं, बाकीचं खालचं कुठं आहे असं काय. आणि चांगलं एक महिना 1.5 महिन्याचं होतं तुम्हाला सांगतो. हे ऐकलं एवढं उदास झालं. एकतर ही अशी घटना घडलेली आपल्या इथं आणि त्यात ती अक्षरशः माझ्या लेकरांकडे मी बघितलं आणि एवढं मला वाईट वाटलं. कारण की माझ्या ओमचं नाव श्रेयश आहे. श्रेयश तुम्हाला सांगतो एकदा चुलीव पडला होता की असं आम्ही गावाकडे होते आणि असे उकळतं कालून होतं, हारावरती होतं आणि त्यावर झाकण ठेवलं होतं आणि एक पोत होतं आणि त्याखाली विट होतं. तो खेळत आला आणि विठ्ठल दडकून चुलीवरती इथं टोन पडलं. त्या वरचं काय झाकण होतं ते कडेवरचं गेलं वाप समजा तोंडावर, हे समजा भाजलं होतं. मित्रांनो त्याकडे बघून मी 2 दिवस रडत होतो. त्यासाठी औषध आणण्यासाठी मी गाडीवर जात असताना माझ्या डोळ्यातनं पाणी यायचं. त्याला रोज मांडव घेऊन बसायचो. प्रियंका स्वयंपाक वगैरे मी रातून दिवस जागायचो. त्याला थोडंसं तोंडावर चादर आलं तरी खपलं वगैरे, नुसतं आग व्हायची, नुसतं पोरग हातपाय खोडत होतं. त्याकडे बघून आम्ही नवरा बायको रडत होतो. लय जीव पोरांवर. तर मी म्हणतो आईपाशी सगळ्या गोष्टी जगातल्या माप असतात त्या. भले काही का असताना कुठलीही गोष्ट असू द्या आईपाशी संध माप असतं. एक वेळेस देव माफ करत नाही पण आईपाशी संध माप असतं. पण ती आई एवढी आज कठोर का बनली असे प्रश्न उभा राहतात बघा. एक सामाजिक नागरिक म्हणून आपण प्रश्न विचारू शकतो आणि बोलू शकतो. आपल्या व्यथा समाजापर्यंत मांडू शकतो. आज सोशल मीडिया एवढं ॲप आहे ह्याच्या माध्यमातून आपण बोलू शकतो. तुम्ही नाही कुठला पंतप्रधान ना मंत्री संत्री कुठला पुढारी ना आमदार ना खासदार ना कुठला ग्रामसेवक आहे, त्यांना अधिकार असतात बोलायचं. पण आपण एक नागरिक आहे समाजाचा. आज मतदानाचा हक्क आहे. आपलं आधार कार्ड बनलं. एक सामाजिक नागरिक म्हणून आपण जेवढं त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार आहे तेवढं आपल्याला पण आहे. बाबा सगळं असं का, त्याच विचाराने आपलं मत आपण मांडू शकतो. प्रत्येक नागरिक गरीब असो श्रीमंत असो. बाबा नक्की असं का मग बाबा घाबरली. मग प्रियंकाला माहीत झालं की बाबा असं असं. ती तर एवढी घाबरली. एक तर तिला माहिती आहे तुम्हाला की बाबा कितीही या. मग ह्याच्यावरती आता काय कोण आहे ती का. आता प्रेम संबंध असतं तर तुम्हाला सांगतो आता 1 महिना लेकरू होऊस तर कोण ग बसतंय. सर्वांना तर माहीतच असणार दिसणार अशा गोष्टी. म्हणून प्रेम संबंध आहे तर काय मला काय वाटत नाही. आमच्या बऱ्याच चर्चा झाल्या होत्यात की आता ह्या गल्लीत चर्चा त्या गल्लीत चर्चा खाली समधीकडे तीच चालू इथं. पण मला माहीत नव्हतं कारण आपण कुठल्या ह्याच्यात नसतोय. जे समोर आलं ह्याच्या त्याच्या तोंडून चर्चेनं माझ्या कानावर पडलं तीच मी तुम्हाला सांगतोय. पण सावध व्हा बाबा की बाबा एवढं पण माणसाने कठोर होऊ नये की बाबा पोटच्या जन्म म्हणजे पैदा केलेल्या जन्म दिलेल्या लेकराला जर तुम्हाला सांगतो मग एकतर पैदाच घालायचं नाही म्हणजे जन्मालाच घालायचं नाही. जर असं आपल्याला एवढं मन कठोर करायचं असलं तर असं मला वाटतंय. अशी गोष्टी हिलवून टाकून तुम्हाला सांगतो काय होतंय काय नाही. काल पुण्यामध्ये काल गोळीबार झाला, दिवसा ढवळ्या हत्या झाली. असे वारंवार येत असतात. हे प्रमाण वाढलंय कुठतरी असं वाटत नाही का तुम्हाला. पण ह्या गोष्टी बऱ्याच विचार केला तर आपण लोकशाही आहे का हुकुमशाही, आपल्याला खरंच स्वातंत्र्य आहे का ह्याचा एकदा विचार करा. तर अशा गोष्टी होऊ नयेत. काहीतरी कायदा कानून आलं पाहिजे त्यावरती चांगलं, ज्यावरती म्हणजे
भीती हे राहिली पाहिजे प्रत्येकाला, धाक हा राहिला पाहिजे. धाकच राहिला नाही, भीतीच राहिली नाही असं मला वाटतंय. असा हा आमच्या इथं प्रकार घडला की बाबा एक 1.5-2 महिन्याचं बाळाचं मुडकं कापून टाकलं आणि ते पोलिसांना सापडलं. पोलिस येतात जातात. हे ऐकून शॉक तुम्हाला बसला असेल, आम्हाला सुद्धा वाईट वाटलं. कारण त्या बाळाने तर अजून कुठली दुनिया बघितली नव्हती, जग कसं बघितलं नव्हतं. अजून त्याला आई म्हणजे हे सुद्धा कळत नसतं काय असतंय काय. जन्म मुली आणि मुलातला भेदभाव सुद्धा कळत नसतं. त्या बाबतीत असं काय त्याचा जीव झाला असेल, तडपडला असेल, काय म्हणत असेल. असं होऊ नये, ह्या गोष्टी कुठंतरी थांबाव्यात असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जास्त काय बोलत नाही. जे प्रकार झाला, जो घडला, कदाचित इथले व्हिडिओ कोण बघत असेल तर सर्वांना माहीत असेल. कदाचित तुम्ही पण बघू शकता. बारामतीतील ही गोष्ट न्यूजला आली असेल किंवा पेपरला वगैरे, काय असेल ते असेल. अशा गोष्टी इथं होत्या. त्या इथं कुठंतरी ह्याच्यावरती बंधन आलं पाहिजे, थांबल्या पाहिजे ह्या गोष्टी. उद्याच्याला स्वतःचं तर असं घातपात करायला भेट नाही, दुसऱ्यांचा घातपात करायला काय मागे पुढे बघणार आहेत. म्हणून कुठंतरी सावध व्हा. तुम्ही माझ्यासारखं बोललं तर कुठंतरी प्रश्न उपस्थित होत्या, कुठंतरी सावध होत्या लोक असं मला वाटतं. चला ठीक आहे. जी मला वाटलं ती प्रत्येक अपडेट मी माझ्या यूट्यूब फॅमिलीपर्यंत पोहोचत असतो. तर हे ऐकून तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं ह्या बाबतीत की बाबा काय झालं असेल नक्की, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आज सर्व कमेंट वाचतो.